क्रिसमस ट्रीट्स विशेष सहकार्य DY Patil School of Hospitality. Angels we have heard on high, sweetly singing o'er the plains and the mountains in reply, echoing their joying strains. Gloria in excelsis Deo. Gloria in excelsis Deo. रसिको नमस्कार, मी जुही आणि एस न्यूज क्रिसमस ट्रीट्सवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पुन्हा एकदा आज आहोत रोहन सरांसोबत. DY Patil स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचे बेकरी शेफ त्यासह असिस्टंट प्रोफेसर देखील आहेत. सर, आज आपण कोणती क्रिसमस रेसिपी करायची आहे? मफिन्स, व्हॅनिला मफिन्स बनवणार आहोत. मफिन्स, ओके. सो साहित्याकडे जाऊया आपण परत एकदा. सो साहित्य पहिल्यांदा 1 कप आपण मैदा घेतलेला आहे, अर्धा कप साखर आहे, त्याच्यानंतर पाऊण कप म्हणजे एक साधारण 75 ते 80 ग्राम आपल्याकडे बटर घेतलेले आपण, 2 अंडी लागणार आहेत आपण, त्याच्यानंतर 2 टीस्पून परत एकदा आपल्याला कस्टर्ड पावडर लागणार आहे, 1, 2 आणि 3 हे वरचे गार्निशिंग साठी जे आपण त्याला ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता. हे जे आहे त्याला बीट्स बोलतात, जे शुगर पासून बनलेले आहेत. हे माझ्याकडे चॉप नट्स आहेत, पिस्ताचिओस आणि काजू मी चॉप करून घेतलेले ते आहेत. त्याला चॉकलेट वर्मिसिली बोलतात. ओके. व्हॅनिला एसेन्स ऍज युजुअल आहे, कारण की अंड वापरतो त्याच्यामुळे व्हॅनिला एसेन्स आहे. परत हे आपण मार्केटमध्ये आपल्याला हे तीन इझिली अवेलेबल. बेकरीच्या कुठल्याही शॉप मध्ये तुम्ही जा, त्यांना सांगा स्प्रिंकलर्स म्हणून तुम्ही जर सांगितलं तर ह्याच्यामध्ये n नंबर्स ऑफ व्हरायटी तुम्हाला भेटते. सो त्याच्यानंतर व्हॅनिला इसेन्स आहे, त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा 1 टीस्पून तुम्हाला बेकिंग सोडा आहे आणि 1/4 टीस्पून ऑफ तुमचं बेकिंग पावडर आहे. सो सेम आपण काय करतो, परत मागच्याच रेसिपीमध्ये आपण बघितलेलं होतं की आपण फ्लार आणि हे करणार आहोत. सो परत एकदा आपण तो फ्लार आणि मिक्स करूया. सो पहिल्यांदा हा फ्लार, ड्राय इन्ग्रेडियंट्स ज्याला आपण म्हणतो, कस्टर्ड पावडर. ओके, कस्टर्ड पावडर, येस. ओके, पूर्णपणे. हो. त्याच्यानंतर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, ते बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. ओके. सो त्याला तुम्ही मिक्स करताय? येस, मी करते. सो मिक्स चांगल्या प्रकारे त्याला करून घ्यायचं. एक जी लास्ट टाइम सरांना पाहिलं होतं तसं सेमच आहे आय गेस. हो. आपण जी आपली फर्स्ट एपिसोडची रेसिपी पाहिली होती कुकीजची, त्याच्यासारखंच अगदी. फक्त त्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जनरली व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, कारण की तो एका साईडला मिक्स होता कामा नये, नाहीतर मग मफिन्स व्यवस्थित राईज अप होत नाही. त्याचा कलर जो लास्ट टाइम आपण सांगितलं की येलोइश असा कलर होता, म्हणजे बेसनचं पीठ साधारणपणे आपलं जसं असतं तशा टाईपचा कलर होतो, म्हणजे पूर्ण व्हाईट पीठ जसं ते बेसनच्या कलरचा. तुम्हाला जर तसं नको असेल, तुम्हाला कलर हा येलोइश नको असेल, सो आपण आता कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. सो एक प्लेन वाली जी व्हाईट वाली कस्टर्ड पावडर येते, ओके. सो तुम्ही व्हाईट वाली कस्टर्ड पावडर सुद्धा वापरू शकता. असं काही गरजेचं नाही की बाबा ती येलो वालीच वापरली पाहिजे. पण येलो वाले असे मफिन्स आपले जे जरा छान दिसतात, दिसायला फार छान दिसतात. राईट. ओके. आता हे व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे आपलं बॅटर, सॉरी मिक्सचर हे ड्राय ह्याचं. सो आपण याला परत एकदा काढून घेऊया. ओके. सो इन्ग्रेडियंट मध्ये मिल्क आपल्याला 1/2 कप लागणार आहे. सो आता आपण जे इन्ग्रेडियंट मिक्स करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आता आपल्याला जे शुगर आहे, शुगर घ्यायचे साधारणपणे 1/2 कप आहे. ही 1/2 कप शुगर आहे. त्याच्यानंतर ही 3/4 कप मेल्टेड बटर आहे हे. ओके. 3/4 कप ज्याला आपण म्हणतो, पाऊण कप साधारण जो म्हणतो आपण. सो बटरच्या ऐवजी लोणी वापरू शकता, साजूक घरातलं तूप बनवलेलं वापरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ह्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं, मगाशी आपण केलं होतं तसं. ओके. शुगर मेल्ट व्हावी का, कसं काय? जनरली बटर बरोबर शुगर काय व्हायला पाहिजे, थोडासा त्याला क्रीमीनेस आला पाहिजे. हे यात मेल्ट होणार नाही, मेल्ट नाही होणार, पण बटरला क्रीम करण्याचं काम किंवा बटरला हलकं करण्याचं काम ती शुगर करेल.
ओके हे आता मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना अंडी ऍड करायची आहेत. 2 अंडी आहेत साधारण. अंड्यासाठी काही ऑप्शन्स जे व्हेजिटेरियन वगैरे आहेत त्यांना अंड्यासाठी ऑप्शन आहे तो म्हणजे एक तुमचा मिल्क मेड जे टीन येतो, सो मिल्क मेडचा टीन तुम्ही ह्याच्यामध्ये 1/4 जो आपला कप आहे. ओके सो 1/4 कप असतो त्या 1/4 कप तुम्ही ह्याच्यामध्ये हे ऍड करू शकता, मिल्क मेड ऍड करू शकता. ज्यांना अंड नाही खात पण अंड्याची जी टेस्ट आहे ती नाही आणि अंड पौष्टिक देखील असतं, सो अंड खावं. ओके अंडी ऍड केलेली आहेत, 2 अंडी. ओके सो आता परत ह्याला छान बीट. आता ह्याच्यामध्ये शुगर मेल्ट व्हायला चालू होईल जेव्हा आपण ऍड केलेलं आहे. ओके याचा पेस्ट तयार होतो आणि हे अजून जास्त फ्लफी होईल त्याच्यामध्ये. सो ह्याला थोडंसं आता बीट झालं हे. ओके बीट झालं हे. थोडासा कलर त्याचा येलो वरनं थोडासा पर्ल व्हाईट वर जर गेला तो इथे थांबवायचा. आणि आता इथे आपल्याला ऍड करायचं ते म्हणजे 1/4 आपल्याला हाफ कप आपल्याला मिल्क ऍड करायचं. सो आपण हे हाफ आणि एकदम ऍड करायचं नाहीये. ओके सो ग्रॅज्युएटली त्याला हळूहळू थोडं थोडं ऍड करायचंय. सो हाफ कप मिल्क आहे. सो हे मी पहिल्यांदा थोडंसं ऍड केलं. हो ग्रॅज्युअली करतोय आपण, गडबड अजिबात करते. 1 कप घातलाय आणि बसलोय अजिबात नाहीये. जर तुम्ही तसं घातलं तर मग तुमचं बॅटर पूर्णपणे काहीच कामाचं उरणार नाही ते बॅटर. आणि तुमचे मफिन जे राईज अप व्हायला पाहिजे ते राईज अप होणारच नाही. चपटे होतील. बस बस झालं. आता आपण जर लागलं आपण ऍड करूया. फ्लावर आता ऍड करायचंय, तो पण ग्रॅज्युएटलीच ऍड करायचा, तो एकदम ऍड करायचाच नाही. पहिला 1 स्पून घालू का 2-3 घाला चालते. 2-3 स्पून पहिला आपण घालूयात आणि मिक्स करूयात. यात गाठी अजिबात होता कामा नये. जर अजिबात होता कामा नये. जर गाठी झाल्या तर मग नसाल तर हा ओके. आता 1 स्पून नाही 2 स्पून घाला चालते. 2 स्पून परत एकदा ऍड करतोय आपण. थिकनेस वाढत चालली आहे. जे एकदम अंडी घातल्यावर जे पातळपणा होता तो फुल गेला आता. तरी आपण आता साधारणपणे किती मफिन्स बनवू शकतो या बॅटर मध्ये सर? ह्या साधारण तुम्हाला एक 12 ते 15 मफिन आरामात होऊ शकतात. साईज वर डिपेंड आहे. जर तुम्ही खूप मोठे केले तर मग ते अगदीच 8 ते 10 होतात. पण छोट्या साईजचे जर केलेत म्हणजे लहान मुलांना देण्यासाठी केले तर 15 ते 16 तर आरामात नक्की होतात. मैदा घालायचा किती? 2 हा. एकदम थिक बॅटर कन्सिस्टन्सी आपण दाखवणारच आहोत, काय प्रॉब्लेम नाही. एवढं तयार झालं की फायनल एक थोडासा मिक्स घेऊया आपण आधी स्पॅच्युलाने. मी ओके साइड्स जरा स्क्रॅप करूया. राईट. कधी कधी काय होतं ते साइडच्या ह्याच्यामुळे परत नंतर गाठी होतात. तो पहिल्यांदा हा. अजून एक टिप सांगायची म्हणजे अशी की तुम्ही आता ज्यांच्याकडे आता हँड ब्लेंडर नाहीये सो मिक्सरला सुद्धा तुम्ही आरामात मोठ्या भांड्यात करू शकता. अगदी आरामात. हो सावकाशपणे घाई नाही. पहिल्या स्पीड आपण त्याला म्हणतो हाताने किती वेळ फिरणार आहे आपण. सिंपल ट्रिक आहे सरांनी खूप सोपी ट्रिक सांगितली. सो आता थांबून पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स ऍड करूया. परत एकदा व्हॅनिला इसेन्स आपण ऍड करतोय आता इथे. साधारणपणे हाफ टीस्पून आहे हा. साधारण स्पून व्हॅनिला इसेन्स. कोणाला जर जास्त आवडत असेल थोडासा मी अजून एक्स्ट्रा ऍड करतो. अंड्याचा वास काही लोकांना आवडत नाही त्याच्यामधला. ओके
फ्लावर परत ऍड करायचंय. हा 2-3 चालतील. 2 घातलेले. आता सगळा पूर्ण मैदा घालून टाकतो त्याच्यामध्ये. पूर्ण मैदा आता जो होता आपण आधी जे क्वांटिटीज घेतले होते त्यात ते आपण आता सगळे घालतो. ओके. तुम्ही बघत असाल त्याला असं छान स्वल येत आहेत ते सगळे. आपण पण प्रेक्षकांना पण दाखवूया की कन्सिस्टन्सी कशी आहे. हो कन्सिस्टन्सी दाखवतो मी. त्याला काय म्हणतात ते पण मी सांगतो. ओके. म्हणजे त्याला अजून माझ्या मते थोडंसं आहे तर थोडंसं अजून जरा एकदा मिक्स देऊया. एक जरा क्विक मिक्स असतो तो. झालेलं बॅटर आपलं रेडी आहे व्यवस्थित. ओके. सो ह्याच्यामध्ये छान तुम्हाला जर अजून काय नट्स अख्खे नट्स हवायचे असतील तुम्ही जे काही टूटी फ्रुटी अजून एन नंबर्स ऑफ गोष्टी आहेत की ज्या तुम्ही ऍड करू शकता व्हॅनिला बरोबर. ओके. सो ही जी कन्सिस्टन्सी ह्याला रिबन कन्सिस्टन्सी म्हणतात. रिबन म्हणजे काय तर ती आपली जी रिबन असते ती कन्सिस्टन्सी. किंवा काही अजून ह्याला आम्ही फ्लोईंग कन्सिस्टन्सी म्हणतो म्हणजे जे एका ह्याला सिंगल फ्लो होतं. सो हे झालेलं आहे बॅटर रेडी आपलं. आता आपण करूया ह्याचे जे कप्स आहे कप्स ना ग्रीस वगैरे काही करावं लागतं. हे जे आता स्पेशल कप्स येतात ह्याला काहीही गरज लागत नाही. म्हणजे इझिली तुम्हाला बेकरीच्या कुठल्याही शॉप मध्ये तुम्ही जा तुम्हाला ते आरामात मिळतात. गोल्डन क्रिसमस कलर म्हणूनच मी तेवढ्यासाठी छान मागवलेले होते की ते गोल्डन हवेत म्हणून. यातले आपण काहीतरी एखाद दुसरं सध्या ऍड करू शकतो का बॅटर मध्ये? याच्यात ऍड करायचं असतं वरून घालायचं असतं. तुम्हाला घालायचं असेल तुम्ही घालू शकता. मग ह्याच्यातले थोडे मी हे ऍड नट्स घालू शकतो. ते आतमध्ये चांगले लागत नाही सो नट्स मी ऍड करतो थोडेसे. पिस्ताचिओज हे आपण पिस्ताचिओज वापरलेत राईट. पिस्ताचिओज आणि कॅश्यू नट्स दोन्ही चॉप्ड आहेत. आता मी काय करणार आहे मला मेजरमेंट सगळ्याचा सेम पाहिजे म्हणून मग मी काय केलेलं हा स्कूपर ह्याला आईस्क्रीम स्कूपर म्हणतात जनरली. सो बाजारात तुम्हाला कुठेही भेटतो. नाही भेटला घरातली छोटी आमटीची पळी असते ती तुम्ही वापरली तरी चालेल काही इश्यू नाही. सो काय करायचंय जनरली मेजरमेंट तुमचं व्यवस्थित. कारण की काय होईल जर ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त कमी असं मग ते वरती जास्त होतात. त्याच्यामुळे एक सिंपल 1 स्कूप डाऊन आणि ओके थोडस वरती आपण फ्लफी होण्यासाठी जागा ठेवायची असते. 1/4 जागा वरती बाकी ठेवायचीच असते मफिनसाठी. घरी क्रिसमसच्या सुट्टीसाठी आपले नातेवाईक देखील आले असतात त्यांना पण संध्याकाळच्या चहा सोबत इतर स्नॅक्स सकाळच्या स्नॅक्स साठी लागतच म्हणून मफिन्स होऊन जाऊ दे म्हणजे क्रिसमस फील आणि क्रिसमस सुट्टी त्यांना पण फील होईल. अल्टरनेट करू आपण सगळे. ओके. देन दिस थोडं खाऊ पण शकतात बनवता. चॉकलेट मध्ये मी जाते ना चॉकलेट माझं फेवरेट आहे. सो ह्याच्यावर चॉकलेट 3 वर आणि ह्याच्यावर तुम्ही पिस्ता टाका. असं कर. ओके मधल्यावर पिस्ता टाकूया आपण परत. कसं करूया? पिस्ता टाकूया मधल्याच्यावर. ओके मधल्यावर पिस्ता बेकिंगला पण छान दिसून की आपल्याला पिस्ताचा पण एक करेल कसं नेमकं टेक्स्चर येतं. ओके या. ओके सो हे रेडी झालेलं आहे. आता सेम बेकिंगला आपल्याला परत त्याला काय करायचं आहे ओव्हन साठी आपल्याला प्री हिटिंग आणि 160 ला त्याला किंवा 180 ला त्याला आपण साधारण 18 ते 22 मिनिटं त्याला आपण आता ह्याला बेक करणार आहोत. ठीक आहे.
मफिन्स आपले बेक होत आहेत तोपर्यंत सर संक्षेप मध्ये एकदा रेसिपी आणि कृती होऊन जाऊ. बरं ठीक आहे. परत एकदा क्विक रेसिपी. मैदा आहे, साखर आहे, त्याच्यानंतर मेल्टेड बटर आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर वरचे जे स्प्रिंकलर्स तुम्ही काही वापरू शकता, मिल्क आहे, त्याच्यानंतर आपल्याला व्हॅनिला इसेन्स आहेत आणि अंडी आहेत. सो पहिल्यांदा 1 कप मैदा, 1 कप मैदा, त्याच्यानंतर कस्टर्ड पावडर जी 2 टेबलस्पून आहेत ती, आपलं 1/4 टीस्पून ऑफ तुमचं जे बेकिंग पावडर आहे ती, त्याच्यानंतर 1/8 टीस्पून तुमचं बेकिंग सोडा आहे तो, ड्राय मिक्स सगळं साईडला बाजूला काढून घेतलं. परत बाउलमध्ये आपण शुगर आणि बटर, मेल्टेड बटर घेऊन त्याला चांगलं व्हिप करायचं. व्हिप केल्यानंतर त्याच्यामध्ये मिल्क ॲड करायचं, पण ते पण ग्रॅज्युएटली, थोडं थोडं, जास्त नाही एका वेळ. सो ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो मिक्स केलेला मैदा आहे तो थोडा पहिल्यांदा ॲड करायचा. मग नंतर त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स ॲड करायचा. मग त्याच्यानंतर मॅडमच्या चॉईसनुसार ते थोडेसे काय ते स्प्रिंकल्स आहेत ते मॅडमने ॲड केलेले होते ते, आणि मग नंतर राहिलेला मैदा ॲड करून बॅटर रेडी. बॅटर झाल्यानंतर कप्समध्ये जे आहेत त्या कप्समध्ये मेजरमेंटनी ठेवायचे आणि मग नंतर त्याला 160ला बेक करायचं आहे 18 ते 22 मिनिटासाठी. तर गरम गरम मफिन्स आपले तयार झाले. ज्या पद्धतीने आपण स्प्रिंकल्स घातले होते त्या पद्धतीचे मफिन्स आपल्याला इथे मिळालेले आहेत. तर आता आपण मफिन्सचं टेस्ट करूया. मी चॉकलेटमध्ये टेस्ट करतो. येस, नक्की. चलो टेस्ट करूयात. आपण जेवढी जागा सोडली होती तेवढी बरोबर ऑक्युपाय झालेली आहे, म्हणून आपण बॅटर आय गेस बरोबर ऍड केलं होतं. जास्त पण ऍड करू नका, मोठं पाहिजे आम्हाला मफिन्स म्हणून, तेवढं ऍड करा. आणि टेस्ट करूयात. मस्त. तर ही होती आजची आपली मफिन्सची रेसिपी. ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे आणि ही रेसिपी आपल्याला कशी वाटते ते आमच्या सोशल मीडिया वेबसाईट्सवर आम्हाला कळवायचं आहे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात. क्रिसमस ट्रीट्स विशेष सहकार्य DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी.